नमस्कार मित्रांनो, आज आपला आहे रविवार आणि आम्ही चाललोय गावाला. तर आमची मम्मी तयार होते. झाली का मम्मी तयार? हो, झालेली आहे. तर आपण कुठं चाललोय मम्मी? माझ्या सासरी चाललो. माझ्या सासरी. तुझ्या सासरी चाललोय म्हणजे पप्पाच्या माहेरी. पप्पांच्या मागे. कशासाठी चाललो असेल तर आम्ही वेळ अमावस्येसाठी चाललेलो आहोत. तुमच्या इकडे साजरी करतात नाही माहीत नाही, पण आमच्या इकडे खूपच आनंदात आम्ही साजरी करतो वेळ अमावस्या. ती तर मी दाखवीनच पुढं. खरं तर उद्या आहे, पण आम्ही निघालोत आम्ही सगळे आज. तर आपण निघालोय गावाकडे. आज मी गाडी चालवत नाही. पण पाया का पडलास त्याच्या एवढं? हा, फक्त बोललो जाऊ दे रे बोलल्यावर भेटल तिथं पाया पडत होता म्हणे. जाऊ दे का पाया पडत जाऊ दे का. पण ह्याच्या आधी गेलतास की नाही? म्हणलं मला आणि जायच्या 2 वर्षाला. किती स्वार्थी आहे रे तू खरं. काय आणलंय? तर आपण चाललोय शेताकडे. आज तयारी करायची उद्याची, साफसफाई. नंतर ना मग आपण उद्या शेताला जायचं. लखन तुझं नाव सांग. आमच्या भावाचं लक्ष्मण. लक्ष्मण. इट्स जस्ट कॉल मी लकी मन. जस्ट कॉल मी लकी. Yeah, bro. What's your name? सार्थक. Sarthak. So what is there any nickname do you have? अरे, दगड बनायचं. पाणी सारं कमी झालंय. can we call you sexy? Yes. मधून म्हणजे कुठं चाललो आपण? बाहेरून कुठून? तुला माहिती का रे? काय यार हे तर मी सांगतो, हे आमच्या गावात हेमाडपंथी मंदिर आहे. म्हणजे हेमाडपंथी म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की हे एका राक्षसाने बांधलेलं आहे. आता त्याला माहीत नाही ते खरं आहे खोटं आहे, पण हे राक्षसाने बांधलेलं मंदिर आहे असं म्हणते. ते एका रात्रीत बांधून उभं झालेलं आहे मंदिर आहे. शेवटी काय म्हणतात रे, एका दगडापासून बांधलेलं आहे असं मंदिर म्हणतात. आणि हे मंदिराचा उपयोग फक्त ही लोक करतात पत्ते खेळण्यासाठी. काय मस्त डाव चालू आहे यांचा पत्त्याचा. उन्हाळा असू दे कोणताही ऋतू असू दे, आमचं मंदिर 24 तास काही 3ही ऋतू 12 महिने थंड असतं आहे की नाही रे? एकदम बर्फासारखं थंड मंदिर असतं. आणि जे रंबुआ मंदिर आमच्या इथले थोर संत होऊन गेले. स्मशान म्हणून तिकडे गेले. आणि हे जे घर दिसत नाहीत. पप्पा सांगतात थांबा. पप्पा तुम्ही सांगा तिथं गेल्यावर आपलं घर दाखवू मग. तर आपण आपलं भूकंपापूर्वीचं घर बघायला आलोय. कोणता आहे पप्पा? हे वाडा हे घर आहे. 1993ला भूकंपात आमचा मोठा असलेला वाडा, वाडा असा पूर्ण सपाट झालेला आहे. भूकंपानंतर ना आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. सरकारने आम्हाला छोटी छोटी घरं बांधून दिली. आता उशीर व्हायला म्हणून आमचे पप्पा सांगितलं काय, नाहीतर भरपूर आठवणी सांगतात पप्पा. नाही तर आम्हाला असं केलं तसं केलं वाड्यात. तेव्हा पप्पा भिंतीला चिटकून झोपले होते. म्हणून भिंत आपला भूकंप होत असताना, तर तेव्हा झोपले असताना असा आवाज झाला जोरजोरात आणि अंगावर माती पडत होती. तर पप्पा म्हणते त्यांना वाटलं की पिठाच्या गिरणीत आहे मी अंगावर पीठ पडायला. नंतर उठून बघतेत माती पडायला लागली. पळत जाऊन बाहेर उभारले. मग नंतर ना आमचे घरं बिरं सगळे पडले. वाचले नशिबाने सगळे. कोणाचे काय जीवितहानी झालेली नाही, पण किल्लारीमध्ये भरपूर जीव गेले लोकांचे. झोपेत अचानक सगळं झालं. तिकडं ते किल्लारीला गेलो तर अक्षरशः जमिनीखाली घर आहेत. जमिनीखाली असं उलटा पुलत झालेले आहेत. आपण जाऊ म्हणे एक दिवशी. मित्रांनो हे आपला वावर आहे
आणि हे 2 वावरातले जनावर आहे. तो रोता क्यों नाही रे? तो रोता क्यों नाही? एक बार रोतो ते पोरगा हो काही. ते रोता क्यों नाही रे म्हणलं काही पोरगा आहे. एक बार तुम्हाला दाखवतो. परत एकदा ऍक्टिंग करतो तशी. हा करताना आणि अजून एक मजेची गोष्ट म्हणजे आमच्या शेतात खूप म्हणजे आता त्याला एक 150 वर्षाच्या पेक्षाही जास्त झालेलं आंब्याचं झाड आहे. माहित नाही कसं काय 150 वर्ष टिकलंय ते झाडाचं. हे बघा ते झाड सगळ्यात जुनं म्हातारं झाड आमच्या शेतातलं. कसा आहे आपला वावर? इकडं आहेत डाळे. कमेंट करा आपला वावर कसा आहे. काय म्हणायचं? कमेंट करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. फॉलो ह्याच्यावर असते रे इंस्टाग्रामवर आपलं यूट्यूबवर. हां लाईक करायला कोण सांगणार? लाईक करा. करतच नाही रे कोण. तर कोण बी करत नाही बघून. काय करा सांग सात्या? ए आमची दीदी शेतात काय करते? दीदी कमी खा. घरी गेल्यावर त्या व्हिडिओ बघून आम्ही साफसफाई केलेली आहे एकदम खतरनाक. सगळं घाण बिन काढून जाळून पिळून उद्यासाठी आम्ही जागा बनवलेली आहे. असं दिसतं बघा आमचा हिरो लकी द रेसर. त्यामध्ये स्वतः येणे ते लकी द रेसर मध्ये तूच आहे ना? हा फक्त ओळख. पिक्चर आहे रे भाडे ते. हा तर आता आपण डायरेक्ट उद्या बघूया है ना कसं केली आम्ही तयारी. मस्त आंब्याच्या साईडनं शेतात 5 पांडव. उद्या सांगतो ती पूजा, आज नाही सांगत है ना रे? ओके तर अब हम जा रहे हैं हमारे घर को. हमारे पापा इधर ये देखो बोरी का झाड़ है. मस्त गोड गोड बोर है. कैसा है रे? कैसा है रे? अच्छा है. अच्छा है. एक नंबर है. थूक काय को रहा है फिर? थूक काय को रहा है? आंबट लाग्या किडकाय. पाईपाच्या टोपणाने आम्ही पाणी पितो. कुठे रावायची पाळी आली? कुठं कुठं देतात तिने शेत केली. कोण? ज्ञानोने. हा कुठे गेले? काय झालं? आमच्या देवीचं मंदिर शेतातलं. आमच्या पणजीच्या सासूच्या मागं देवी आली. तिच्या मागं माग आली. इथं इथे येऊन स्थायी झाली. जागृत देवस्थान आहे आमच्या शेतात. काय झालंय? तर मित्रांनो आम्ही थोडत आहोत गुळवेल. जी 100 रुपयाला एक वेल भेटती ती आमच्या शेतात फुकट आहे. आयुर्वेदिक गुळवेल जी आमचे पप्पा रोज घेतात. लकी द मॅन who is climbing the tree and cutting the some. वेलला काय म्हणते तर इंग्लिशमध्ये काय की म्हणा. लिफ्ट भेटलेली आहे घरी जायला. चला करू असं फोन आणता रे. तिचं काय पट्टी आहे साहेब? डेंजर. आमचे पाय दुखत सगळ्यांचे. माझी देवानी इच्छा केली पण आपली शेवटी गाडी पाठवून डेंजर गाडी. या काकांनी आपली मदत केली. सफारीला आलेला आहोत. बंधन मंडळावर भावानं काम टाकतो मंडळाच्या ट्रिपला.
तीन म्हाताऱ्या बसलेल्या आहेत आणि तीन म्हाताऱ्या बघा म्हणलं मी. तीन म्हाताऱ्या बघा म्हणलं मी का. ते तिथल्या तिच्या महागाय दोघा ती एक बोकडायचा फसला प्लॅन मग आपला. इतक्या नव्हतं काय झालं की चांगलाय का सारखं कामीत काय चाललं इतकं तर नव्हतं काय खाजवी ना भ्या की नाही रे. मर्द को दर्द नहीं होता. काय पोर बघ काय बघायला गाणे बघ कसले गाणे बघायला बघ पोर. पोरींपेक्षा खराब गाणे बघायला. आमच्या मम्मी लग्नाचे काही जमतच नाही. असले गाणे बघाव का सांग पोरांनी. लाव रे गाणं लाव. सॉंग लावायचं असतंय. लाव कसलं काय असं ना सॉंग लावायचं असतंय. पोरांनी असले गाणे बघू नये. आता आपण गाणे बघू कोणते लावतात. हा लाव रे एक नंबर सॉंग लाव की रे. उगा कुठले बी गाणं लावायला न्यू हिंदी सॉन्ग डीजे सॉन्ग मराठी एक नंबर. ये आमचे गाणे ये हमारे जिले में वाघ आ गए हैं. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातल्या रामलिंग अभयारण्यात वाघ आढळून आला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. हा वाघ इथं राहण्यासाठी त्याला आणि चार वाघासाठी वन विभाग काय करतो? चार वाघ कैलास पाटील म्हणला होता की प्रश्न विभागमधून अधिकारी आहेत. आमच्या इथं वाघ आढळलाय त्याची काहीतरी करा म्हणून. ही वचरा नाही वचरा ही गुलाबकड वाघ. विभागाला याच्या अगोदर कधी वाघ आढळला होता आणि किती वेळ हे उन्हात करपलेला वाघ. हे ब्लॅक पॅन्थर आमचे. काय वाटत नाही मला. हे ब्लॅक पॅन्थर आहे. मी काय मी बिबट्या आहे. खाऊन खाते पिते घरचा बिबट्या. हा 4 महिने उपाशी राहील. 4 महिने उपाशी राहील. वाघ आहे ही 4 महिने. आणि बुलक्कड वाघ आहे ह्यालाच माहित नाही कोण. ती यवतमाळ आलेलं हीच आहे. ती घर विसरून आलेलं आहे. 5-5 मिनिटाला विसरते काय झालं काय. रे बाबा तोंड भिंतीवर मार कुठं तर मार. ओ भाई कसलं खतरनाक आहे. रात्री लावून झोपायचं. एक नंबर. काय काय आणता विचारायला. वर मार वरचला काय वर मार वर. ही लाईट बंद कर. लाईट बंद कर. नेट हा हा हा. ओ नेट रे मोठा होत नाही एवढंच होत आहे. अरे काय करायला लागलं तू. हा लांबून मार. ओ पब मध्ये आलोय आम्ही. हो रेंज आहे ते 1000 किलोमीटरचे रेंज आहे लेझरचे. लेकर गावडे काय म्हणते. हो दिसते का खतरनाक. ते लंगडाय रे त्याला. नको लंगडाय. शेळ्या काय करतात काय. कुत्र्यावरच का रे पापा.
जरा ती तर चमकायचं लागलं. तुझ्या तर कॅमेरा पड मागं सगळं सगळे तुम्ही काय केलास रे जा म्हणलो तुला. तर आपल्यासाठी खास आम्ही प्रोडक्ट आणलेला आहे. कुठून आणलेला भाई आम्ही बोलायला हा. तर मित्रांनो आपल्यासाठी खास ही लेझरची आम्ही बॅटरी आणलेली आहे. इकडे रे पुढं हा. तर हे आपल्या दोस्ताने आणलेले दोस्ताने आपल्या भावाने आणलेले आहे. भावा कुठून आणला सांग. औरंगाबाद नाही रे संभाजीनगर म्हणायचं. छत्रपती संभाजीनगरनं आणलेले आहे. आपण मोबाईल नंतर ना बघूया. तर आपण या लेझरची टेस्टिंग करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ही लेझर आपल्या शेळीवरती जिचं नाव आहे चमेली तिच्यावरती मारून पाहूया तिचं काय रिॲक्शन असेल. तर ती याकडे फोकस करा. डोळ्यात नको मारायला ते डोळे जातील अंगावर मारा. भीत नाही टफ कॉम्पिटिटर आहे तो आमचा भाऊ. कितला एखादा भाऊच आहे तरी हे त्याच्या घरी आहे आणि त्याच्या घरात डिस्को समजा इकडे 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 नाही की तुमच्याकडे इकडे ते नाही कोण कॅमेरामध्ये केलं रे. हां तर सागर कसा पळतो आता तुमच्यापैकी कोण दाखवेल. पक्का सार्थक दाखवेल. सार्थक आता समजा चालत यायला सागर त्याच्या अंगावर आपण लेझर मारले तर कसा पळतो बघा. सागर चालत येईल सागर चालत हां ये चालत सागर लेझर मारले. अरे किरपा धरू नको रे कॅमेरा. तुला किरपा कोण धर म्हणलं. हा तर सागरला चलता येत नाही पाप बिचारा. त्यांनी काय रे असा त्याचा हात बीत आहे. त्याला चिडवू नये खरंच तर पण तरी पण आम्ही चिडवतो आहे की नाही रे. घंटेचे पोर असले ते सगळे शुगर रे सागरचे येते डोळ्या मारू का ये बंद करतो काय. हा योगर इथं इकडे रिॲक्शन काय का रिफ्लेक्शन यायला लागलो दिसायला करतात रिफ्लेक्शन. होय तिकडे चमकायला तुमच्या कॅमेऱ्यावर मारा. हो खरंच की कॅमेरे खतरनाक काय एक्सपेरिमेंट केला एड्या. आमच्या काचवर मारा बरोबर. तुमच्या काचवर मारा. भिंतीवर चमकायला ह्याच्यावर चमकते का. डेंजर आणला सेल बिल कसलं डेंजर आहे. पॉज कर. हा थांब तिकडे डोळ्याला चमका दादा. माझ्या डोळ्याला कसं तर तुम्ही चमकिले असं मोबाईलला तिकडं मारा तिकडं त्या रानात कुलबी तिकडं कुठं राहत पॉज करत नाही त्यांना बंद करतो. वॉच केलं कुठलं दाबलं. ती लावा त्याच्या पुढच्या गट्टू कुठं हा थांब ती लो आता. आमच्या चिचवर मारा बहुत कसं लेटिंग होते. गणपतीला चांगला दादा. लय भारी कंटिन्यू चालू राहत नाही तिथे. चिकटपट्टी मारावं लागेल. अजून ते कंटिन्यू चालू राहिल्यावर तुझी डिम लेट शेला जात शेल नाही बहुतेक मोठा शेल आहे काय किती त्याच्यात. बारका शेला टीव्हीच्या रिमोटला जे आहे हा म्हणून चालू पेन्सिल शेड. इकडे मारा की. ओहो
अरे कितीदा मारून एकदा मारले परत बसत नाही त्याला. व्हॉट्सअपला पाठवा आमच्या आणि पाठवलं की काय काय किती सांगू फोटो पाठवलं की? ह्याच्यात जावा तुमच्या काय त्या ए यार फोटो पाठवलाय की तुला तू परत कर की मार की. डोले बंद करा मग मारतो बघा काय रिॲक्शन गाणं तर बसवून द्या तुम्ही. थांब दाखव रे. गाणं बसवा अरे तो व्हिडिओ उगाच चालू ठेवला सर. हे केलं दादा, पॉज नाही चालू व्हिडिओ. नाही अरे चालू मला माहिती आहे. ठीक आहे बघ 55 56 चालू व्हिडिओ. होय बंद करा बरं. थांब. तो खतरा के खिलाडी गजानन त्यामध्ये रिॲक्शन येईल काय सुद्धा रिॲक्शन. हो हिरो हिरो दिसायला लागले. रक्त लाल असतं ना पण आपलं हिरो का दिसायला लागलाय. बदलाल ते उद्या घेऊन जाईल शेताचं. अरे बाबा कुठल्या साईडला नसतंय त्याचं बी बरोबर आहे हम्म. नसते तर आता सोलापूरला नाही येतच लिहूंडे भजी म्हणल्यावर भजी वाटत होत मला पण आधी लग्न झालंय. भजी म्हणलं हे असलं काय करायला की भजी काबर कर नक्की वाटायचं. 2 वर्षापासून मी इतक्या वर्ष कसं खातोस. ध्यान नव्हतं. तर उद्याची तयारी चालू आहे आमची मस्त पैकी. आता उंडे बनवायला. तर मम्मी हो उंडे कशापासून बनवत आहात आपण? बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ आणि त्याला आमच्या इकडं ग्रामीण भाषेत सजगुरं म्हणते. सजगुरा. हा ओके मला पण लक्षात नव्हतं आता हे काय. हा सजगुऱ्याचं पीठ. आणि ताई काय बनवते तू? हं? सांग की पीठ बाजरी पीठ टिंबाई. येड्या किती वेळ झालं शेताकडे जायचं म्हणून तुला म्हणला. शेताकडे येणार नाही सर. रांगोळीला पाणी ठेवलंय. जाता का जा बाबा जा. किती वेळ झालं झोपली. अरे लवकर जायचं